कोल्हापुरात महिला बचत गटांच्या सदस्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ताराराणी महोत्सव 2024 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात प्रायव्हेट हायस्कूल येथे कोल्हापुरातील महिला स्वयंसहायता बचत गटांकडून उत्पादित विविध वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले। हा कार्यक्रम 2 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी रोजीपर्यंत असणार आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं। या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्यातील बचत गटांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावल्याचं पाहायला मिळालं। ताराराणी महोत्सवाच्या निमित्ताने मी आज सर्व कोल्हापूरकर शहर आणि ग्रामीणवासियांना मी आवाहन करतो की आजपासून 7 दिवस आपल्याला प्रायव्हेट हायस्कूलच्या या ग्राउंडवर मध्ये महिला बचत गटाने केलेल्या घरगुती पदार्थ तसेच भोजन या सगळ्याचा आपण आस्वाद घ्यावा आणि आपल्या महिला माता भगिनींना प्रोत्साहन द्यावं आणि जास्तीत जास्त विक्री आमच्या या भगिनींची आपल्या महिला गटांची होईल यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असा मी जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी तथा प्रशासक यांना त्यांना विनंती करतो। आम्ही यापूर्वी जे ताराराणी महोत्सव घेतलं 2020चं त्यानंतर 4 वर्ष झालेला नाही आहे, त्यामुळे निश्चितच कोल्हापूरकरांना 4 वर्षाचा गॅप आम्ही भरून काढण्याचा आमचा प्रयत्न आहे। तर जे आमचं विक्रीचं रेकॉर्ड होतं 50 लाखाचं ते या प्रदर्शनातसुद्धा मोडून निघावं अशी मी सर्वांना विनंती आवाहन करतो। धन्यवाद। ताराराणी महोत्सव हा महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे विक्री व प्रदर्शन ताराराणी महोत्सव म्हणून आपण प्रायव्हेट हायस्कूलच्या ग्राउंडवर भरवत आहोत। 2 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी हा महोत्सव असणार आहे। ह्याच्यामध्ये विविध प्रकारची 10 दालनं आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला गूळ, मध, कोल्हापुरी मसाले, कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी सगळ्या वस्तू, त्याचबरोबर पापड, लोणची, मसाले ही घरगुती अस्सल उत्पादनं मिळणार आहेत। वनामृतसारखे वनातले म्हणजे जंगलातले प्रोडक्ट्ससुद्धा मिळणार आहेत। तर सर्व ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा अशी मी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीनं आवाहन करते। धन्यवाद। मी माया मोहन सुर्वे, कनिष्ठ अभियंता, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कोल्हापूर। महाआवास अमृत महाआवास अभियान 2022-23 आमच्या इकडं घरकुलासाठी हे आवास अभियान राबवलं जातं। तर हे आमच्या आवास अभियानमध्ये जी घरं आमच्याकडं म्हणजे आम्हाला जे टार्गेट दिलेलं असतं त्या टार्गेटमधली घरं वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी आमचं म्हणजे योगदान असतं। तर ती घरं पूर्ण करून घेण्यासाठी आम्ही तालुका स्तरावरून जे आमचे प्रतिनिधी आहेत म्हणजे आमचे गृहनिर्माण अभियंता म्हणा, गट विकास अधिकारी, परत आपले विस्तार अधिकारी अशी आमची तालुकास्तरीय टीम असते आणि या टीमकडून आम्ही ही घरं पूर्ण करून घेण्याचं काम करत असतो। आणि ही घरं अशी पूर्ण केल्यामुळं पूर्ण करून घेण्यासाठी म्हणूनच हे आमचं अभियान राबवलं जातं। आणि या अभियानामध्ये चांगलं काम करणाऱ्या म्हणजे ग्रामपंचायत लेवलपासून ते राज्यस्तरापर्यंत सर्वांना पुरस्कार दिले जातात प्रोत्साहनपर, की जेणेकरून ही घरं पूर्ण करून घ्यावीत आणि प्रत्येक लाभार्थ्याला जो आपला आवास योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थ्याला व्यवस्थित मिळावा आणि ते घरकुल वेळेत पूर्ण व्हावं यासाठी ही योजना राबवली जाते। तर आमच्याकडे प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत आवास योजना, अटल बांधकाम योजना, पंडित दीनदयाळ घरकुल योजना आणि मोदी आवास योजना एवढ्या आमच्याकडे ह्या घरकुलच्या योजना आहेत। यामधून आम्ही लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ दिला जातो व प्रत्येक लाभार्थ्याला यामधून 1,20,000 अनुदान दिलं जातं आणि हे अशा प्रकारे घरकुलाला अनुदान मिळाल्यामुळं ज्या लाभार्थीची आर्थिक परिस्थिती नाही असा लाभार्थीसुद्धा आपलं घर बांधू शकतो। त्यामुळं घर मिळाल्यामुळं असे लाभार्थी खुश होतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो द्विगुणित झालेला आनंद पाहून आम्हाला सुद्धा खूप आनंद होतो। आणि त्यासाठीच म्हणजे आपल्याकडं हे पुरस्कार दिले जातात। त्यापैकी मला पण अभियानमधून हा पुरस्कार मिळालेला आहे। त्याबद्दल मी माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानते।